आपल्या हक्काच्या गीर क्रांती या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। नमस्कार गोपालक शेतकरी मित्रांनो, आपल्या हक्काच्या गीर क्रांती चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर आज दिनांक 28 जुलै, तर आज आपल्या भैरवनाथ डेअरी फार्म वरती एक 15 ते 16 गायींचा स्टॉक विक्रीसाठी उपलब्ध झालेला आहे। तर त्यामध्ये काही गाभण गायी आहेत, काही वेलेल्या गायी आहेत। तर आपण सर्व गायींची डिटेल जाणून घेणार आहोत। तसेच आपल्या फार्म वरती 1 वर्षापासून लागवडीच्या मापापर्यंत कारवडी देखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत। तर आपण सर्व गायींची व कालवडींची डिटेल जाणून घेणार आहोत। तर ही बघू शकता, ही आपल्या फार्मरची 1 नंबरची गाय आहे, एकदम मोठ्या साईज मध्ये। गायीची हाईट लांबी बघू शकता। गाय प्युअर क्वालिटी मध्ये, सेकंड लॅक्टेशन मध्ये। गायीची क्वालिटी बघू शकता तुम्ही, शिंगाचा आकार, माथ्याचा आकार, कानाची साईज प्युअर क्वालिटी मध्ये गाय, मोठ्या साईज मध्ये। गायची मिल्क कॅपॅसिटी 14+ आहे। काशीचा आकार बघू शकता तुम्ही, सडामधील जागा। तर या गायची किंमत आपण सांगताना 80-85 हजार रुपये सांगतोय, पण फायनल या गायचा व्यवहार 75 हजार रुपयाला होईल। तर ही बघू शकता, ही आपल्या फार्मरची 2 नंबरची गाय। ही पण गाय भरपूर मोठ्या साईज मध्ये गाय। गायची हाईट बघू शकता, गायची लांबी एकदम मोठ्या साईज मध्ये गाय। ही पण गाय एकदम प्युअर क्वालिटी मध्ये आहे। तर गायची क्वालिटी बघू शकता। तर या गायची मिल्क कॅपॅसिटी 15 ते 16 लिटरची। गायचा काचेचा आकार बघू शकता, त्याला 15 दिवस अवकाशी जणण्यासाठी। एकदम मोठ्या साईज मध्ये गाय। तर या गायची किंमत सांगताना आपण 90-95 हजार रुपये सांगतोय, पण फायनल या गायचा व्यवहार 85 हजार रुपयाला होईल। तर ही बघू शकता, ही आपल्या फार्मरची 3 नंबरची गाय। ही पण गाय एकदम प्युअर क्वालिटी मध्ये, भावनगर। गायची क्वालिटी बघू शकता, माथ्याचा आकार, कानाची साईज, शिंगाचा आकार प्युअर भावनगर ब्लड लाईन मध्ये गाय। तर ह्या बी गायची हाईट लांबी बघू शकता, मोठ्या साईज मध्ये, एकदम शांत आहे स्वभावाला। तर या गायला जाणण्यासाठी एक 8 ते 10 दिवस अवकाशी। गायची मिल्क कॅपॅसिटी 12+ आहे। तर हिची किंमत सांगताना आपण 85-90 हजार रुपये सांगतोय, पण फायनल या गायचा व्यवहार आपल्याला 81 हजार रुपयाला करायचा आहे, एकदम प्युअर क्वालिटी मध्ये। तर ही बघू शकता, ही आपल्या फार्मरची 4 नंबरची गाय। ही पण गाय गाभण मध्ये, सेकंड लॅक्टेशन मध्ये। ही पण गाय एकदम प्युअर आहे, बघू शकता। कानाचा आकार, माथ्याचा आकार, शिंगाचा आकार एकदम प्युअर क्वालिटी मध्ये। तर गायचा जाणण्यासाठी एक 8 ते 10 दिवस अवकाशी। गायच्या काशीचा आकार बघू शकता तुम्ही, तडामधील जागा। तर या गायची किंमत आपण सांगताना 85 हजार रुपये सांगतोय, पण फायनल या गायचा व्यवहार आपल्याला 75 हजार रुपयाला करायचा आहे। ही पण एकदम मोठ्या साईज मध्ये, तिची मिल्क कॅपॅसिटी 14+ राहील। तर ही बघू शकता, ही आपल्या फार्मरची 5 नंबरची गाय, पहिल्याच वेतामध्ये। तर या कारवडीची हाईट बघू शकता, लांबी एक पण एकदम प्युअर क्वालिटी मध्ये। गायची क्वालिटी बघू शकता तुम्ही, कानाची साईज, शिंगाचा आकार प्युअर क्वालिटी मध्ये, मोठ्या साईज मध्ये। तर हिची किंमत आपण सांगताना 75-80 हजार रुपये सांगतोय, पण फायनल या कारवडीचा व्यवहार आपल्याला 71 हजार रुपयाला करायचा आहे, एकदम मोठ्या साईज मध्ये। तर ही बघू शकता, ही आपल्या फार्मरची 6 नंबरची गाय, एकदम मोठ्या साईज मध्ये। ही प्युअर भावनगर लाईन मध्ये गाय आहे। गायची क्वालिटी बघू शकता तुम्ही, माथ्याचा आकार, शिंगाचा आकार। तर ही पण प्युअर क्वालिटी मध्ये, स्वभावाला एकदम शांत। हिला 20 ते 25 दिवस अवकाश आहे। मिल्क कॅपॅसिटी 14+ राहील, मोठ्या साईज मध्ये गाय, प्युअर क्वालिटी मध्ये। तर हिची किंमत सांगताना आपण 85-90 हजार रुपये सांगतोय, पण फायनल या गायचा व्यवहार आपल्याला 75 हजार रुपयाला करायचा आहे, एकदम मोठ्या साईज मध्ये। तर ही बघू शकता, ही आपल्या फार्मरची 7 नंबरची गाय। ही पण एकदम मोठ्या साईज मध्ये, स्वभावाला एकदम शांत आहे। तिला जाणण्यासाठी एक 10 ते 15 दिवस अवकाश आहे। गायच्या काशीचा आकार बघू शकता तुम्ही, तडामधील जागा। तर या गायची मिल्क कॅपॅसिटी 14+ आहे। तर हिची किंमत आपण सांगताना 80-85 हजार रुपये सांगतोय, पण या गायचा व्यवहार आपल्याला 75 हजार रुपयाला
करायचा आहे एकदम मोठ्या साईज मध्ये. तर ही बघू शकता ही आपल्या फार्मरची 8 नंबरची गाय एकदम मोठ्या साईज मध्ये. गायची हाईट लांबी बघू शकता एकदम प्युअर क्वालिटी मध्ये. गायची क्वालिटी बघू शकता तुम्ही, कानाचा आकार, माथ्याचा आकार, शिंगाचा आकार एकदम मोठ्या साईज मध्ये. गायची मिल्क कॅपॅसिटी 15 ते 16 लिटरची. काशीचा आकार, चढामधील जागा बघू शकता तुम्ही. तर या गायला जणण्यासाठी एक 8 ते 10 दिवस अवकाश आहे. हिची किंमत आपण सांगताना 85-90 हजार रुपये सांगतोय, पण फायनल या गायचा व्यवहार आपल्याला 81 हजार रुपये करायचा आहे. तर ही बघू शकता ही आपल्या फार्मरची 9 नंबरची गाय आहे. ही पण गाय गाभण मध्ये. तिला जाणण्यासाठी एक 15 ते 20 दिवस अवकाश आहे. बघू शकता सडामधील जागा, काशीचा आकार. हिची मिल्क कॅपॅसिटी 12 ते 13 लिटर राहील. तर हिची किंमत आपण सांगताना 70-75 सांगतोय, पण फायनल या गायचा व्यवहार आपल्याला 65 हजार रुपयाला करायचा आहे मोठ्या मापामध्ये. तर ही बघू शकता ही आपल्या फार्मरची 10 नंबरची गाय. ही पण गाय गाभण आहे एकदम मोठ्या साईज मध्ये गाय. तर हिला जाणण्यासाठी एक 20 ते 25 दिवस अवकाश आहे. एकदम मोठ्या साईज मध्ये. हिची मिल्क कॅपॅसिटी 14+ राहील. तर हिला थोडा वेळ असल्यामुळे हिची किंमत आपण ऑफर मध्ये ठेवलेली 51 हजार रुपये. तसं बघायला गेलं तर 60-65 हजार रुपयाची गाय आहे, पण 1 महिना अवकाश असल्यामुळे तिची किंमत आपण 51 हजार रुपये ठेवलेली. तर ही बघू शकता ही आपल्या फार्मरची 11 नंबरची गाय आहे. लिलाड्या कलर मध्ये आलेली. घरगुती दूध खाण्यासाठी एकदम योग्य राहील. छोट्या साईज मध्ये गाय आलेली. हिची मिल्क कॅपॅसिटी 8 ते 9 लिटर राहील. काशीचा आकार बघू शकता, सडामधील जागा. तर हिची किंमत सांगायला आपण 45-50 हजार रुपये सांगतोय, पण फायनल या गायचा व्यवहार आपल्याला 41 हजार रुपयाला करायचा आहे. आपण गाभण गायचा लॉट बघितलेला, आता आपण वेलेल्या गाय बघणार आहोत. तर ही आपल्या फार्मरची 12 नंबरची गाय. ही गाय पहिल्याच वेतामध्ये 4 दातामध्ये बघू शकता. कारवडीची क्वालिटी एकदम प्युअर क्वालिटी मध्ये. तर हिला आता 10 ते 11 लिटर दूध चालू आहे. खाली पण तिला प्युअर सिमनची कारवडी. तर हिची किंमत आपण सांगताना 70-75 हजार रुपये सांगतोय, पण फायनल या कारवडीचा व्यवहार आपल्याला 65 हजार रुपयाला करायचा आहे. तर ही बघू शकता ही आपल्या फार्मरची 13 नंबरची गाय. लिलाडा कलर मध्ये आलेली वेलेली गाय ताजी. त्याला एक 4 ते 5 दिवसाचा खाली खोंड आहे. तर हिला दोन्ही टायमाचं मिळून 10 लिटर दूध चालू आहे. तर हिची किंमत सांगताना आपण 65-70 हजार रुपये सांगतोय, पण फायनल हिचा व्यवहार आपल्याला 60 हजार रुपयाला करायचा आहे. ही बघू शकता ही आपल्या फार्मरची 14 नंबरची गाय. ही पण वेलेली आहे, प्युअर क्वालिटी मध्ये गाय. गायचा काशीचा आकार बघू शकता. तिला खाली होऊन 4 ते 5 दिवस झालेले आहेत. हिला दोन्ही टायमाचं मिळून 10 लिटर दूध आहे. खाली तिला प्युअर क्वालिटीचं खोंड आहे. तर हिची किंमत सांगायला आपण 55-60 हजार रुपये सांगतोय, पण फायनल या गायचा व्यवहार आपल्याला 48 हजार रुपयाला करायचा आहे. तर ही बघू शकता ही आपल्या फार्मरची 15 नंबरची गाय. तर ही पण वेलेली. हिला खाली होऊन 2 दिवस झालेले आहेत. तिला 2 टायमाचं मिळून 8 ते 9 लिटर दूध चालू आहे. बघू शकता काशीचा आकार. तिला पण प्युअर सिमनची खाली कारवडी. तर हिची किंमत सांगायला आपण 50-55 हजार रुपये सांगतोय, पण फायनल या गायचा व्यवहार आपल्याला 48 हजार रुपयाला करायचा आहे. तर अशाच नवनवीन गायींचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या गिर क्रांती चॅनलला सबस्क्राईब करा व स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधून गायी खरेदी करा. तर आपला व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर 2 दिवसात गायी सेल होतात, त्यामुळे लवकरात लवकर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधून गायी खरेदी करा. तर धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय गोमाता, जय गिर क्रांती.